मागील भागात आपण पाहिलं रूट 13चं रहस्य शोधत अर्जुन आणि सायली रात्रीच्या जंगलात पोहोचले. जंगलाच्या आत त्यांना अनेक वर्षापासून गायब असलेले काळेवाडी बस स्थानक दिसलं. तिथे उभ्या असलेल्या जुन्या बसेस आणि वेगवेगळ्या रूट नंबरमुळे त्यांना समजलं हे रहस्य फक्त रूट 13 पुरतं मर्यादित नाही. त्या डेपोमध्ये त्यांना काही नवीन बस रूट दिसले, म्हणजे असे अनेक बस वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना घेऊन फिरत होत्या. तेवढ्यात अर्जुन एक महत्त्वाचा फोन आला. त्यातून समजलं की लाल बस जंगलातून बाहेर पडली असून ती वेगाने मुंबईच्या दिशेने जात आहे. त्या बसमध्ये निखिलसह अनेक प्रवासी अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी अर्जुन आणि सायलीने ताबडतोब बसचा पाठलाग सुरू केला. पण त्यांना माहीत नव्हतं त्या लाल बसमध्ये एक असा प्रवासी होता ज्याचा चेहरा नव्हता, नाव नव्हतं आणि जो बसच्या सर्व नियमांबाहेर गेला होता. आता अर्जुन आणि सायली त्या धावत्या लाल बसपर्यंत पोहोचू शकतील का? चला बघूया. अर्जुनच्या मोबाईलवर तीच बातमी पुन्हा पुन्हा चमकत होती. मुंबई पुणे महामार्गावर चालकाविना धावणारी जुनी लाल बस दिसल्याचा दावा. रूट नंबर 13 जंगलाबाहेर पडली होती आणि आता ती मुंबईच्या दिशेने जात होती. सायलींच्या डोळ्यासमोर एकच चेहरा होता, निखिल. तो त्या बसमध्ये आहे. अर्जुनने खाणीतील मोठं रजिस्टर पुन्हा उघडलं. त्याच्या पानावर नवीन अक्षरं उमटली. बस थांबवायची असेल तर अपूर्ण प्रवास पूर्ण करावा लागेल. अर्जुन काही क्षण त्या वाक्याकडे पाहत राहिला, मग म्हणाला, रूट 13ला जिथे 1986 मध्ये पोचायचं होतं तिथेच पोचवावं लागेल. सायली म्हणाली, धरणगाव? हो, पण बस तर मुंबईकडे जाते. अर्जुनने रजिस्टर बंद केलं. मग तिला परत वळवावं लागेल. सकाळ होण्याआधी देवकुंड पुन्हा गायब झालं. पण यावेळी एक गोष्ट होती, गणपत काका दिसले नाहीत. अर्जुनला त्याचा अर्थ समजत नव्हता. कदाचित रूट 13 गावापासून दूर गेल्यामुळे देवकुंडच्या चक्रावरही परिणाम होऊ लागला होता. मुख्य रस्त्यावर माधव काका जीप घेऊन आले. अर्जुनने त्यांना खाणीत घडलेले सगळं सांगितलं. रूट चेंज सेंटर, इतर बस, रूट 27 आणि मुंबईच्या दिशेने गेलेली रूट 13. माधव काका गंभीर झाले. बसचा मार्ग बदलायचा असेल तर एकच माणूस ते करू शकतो. कोण? चालक शंकर पवार. जर तो अजून बाकी प्रवाशांसारखा अडकलेला असेल तर तो बसमध्येच आहे. सायली म्हणाली, मग आपल्याला बसमध्ये चढावंच लागेल. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. धोका खूप मोठा आहे. सायलीचा निर्णय झाला होता. निखिल आत आहे, मी येणार. दिवसभर लाल बसबद्दलचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरत राहिले. कुठे ती लोकांच्या मोबाईलमध्ये स्पष्ट दिसत होती, कुठे CCTVमध्ये काहीच दिसत नव्हतं. एका टोल नाक्यावर लोकांनी लाल बस आपल्या डोळ्यांनी पाहिली, पण त्याच वेळी CCTVमध्ये रस्ता पूर्ण रिकामा होता. 5 मिनिटांनी तीच बस 40 किलोमीटर दूर दिसली. साध्या वेगाने ते शक्यच नव्हतं. माधव काका म्हणाले, ती अंतर कापत नाही, ती रस्ता जोडते. अर्जुन खाणीतील इशारा आठवला. जंगलातून गावात, गावातून शहरात आणि शहरातून कुठेही. अर्जुनने जुन्या नोंदी तपासल्या. 1986 मध्ये रूट नंबर 13ला धरणगावच्या ज्या बसस्थानकावर पोचायचं होतं ते आत्ता अस्तित्वातच नव्हतं. 1998 मध्ये त्या जागेवर मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं गेलं होतं. पण जुन्या कागदपत्रात एक महत्त्वाची नोंद होती. मूळ प्लॅटफॉर्म पूर्णपणे तोडण्यात आला नव्हता. तो शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्याखाली बंद करण्यात आला होता. अर्जुन म्हणाला, जर बसला त्या जुन्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचवलं तर 1986चा अपूर्ण प्रवास पूर्ण होऊ शकतो. पण आधी त्यांना बसमध्ये चढायचं होतं. अर्जुनने मुंबईतील आपल्या संपादकाला फोन केला. त्याने पूर्ण सत्य सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं, रात्री 12:17 नंतरची जुनी लाल बस दिसल्याची बातमी आली तर लोकांना तिच्याजवळ जाऊ देऊ नका. लोकेशन लाईव्ह दाखवू नका, लोक गर्दी करतील. संपादकाने विचारले, अर्जुन तू नेमकं काय शोधतोयस? अर्जुन काही क्षण शांत राहिला. पुरावा मिळाला की सांगेन. आता फक्त लोकांना त्या बसपासून दूर ठेवा. रात्री 11च्या सुमारास अर्जुन, सायली आणि माधव काका जुन्या महामार्गाच्या एका फाट्यावर पोहोचले. पोलिसांनी काही भाग बंद केला होता. आकाश ढगांनी भरलं होतं. पाऊस हळूहळू वाढत होता. 11:55, 12:05, 12:12. सायली रस्त्याकडे पाहत होती. मग 12:17. दूर 2 लाल पिवळे दिवे दिसले. माधव काकांनी जीप सुरू केली. लाल बस धुक्यातून बाहेर आली. ती त्यांच्या बाजूने गेली. जीप तिच्या मागे लागली. स्पीडोमीटर 90 दाखवत होता, पण बस अगदी शांतपणे पुढे सरकत होती.
चाकाचा आवाज नाही, ओल्या रस्त्यावर पाणी उडत नव्हतं. सायली खिडकीतून आत पाहत होती. निखिल, मधल्या सीटजवळ निखिल दिसला. अर्जुन म्हणाला, जीप दाराच्या जवळ न्या. माधव काकांनी जीप बसच्या बाजूला आणली. बसचं दार बंद होतं. अर्जुनने पितळी पंच बाहेर काढला. 2दा दाबला. टाक टाक. बसचं दार अचानक उघडलं. दोन्ही वाहन प्रचंड वेगाने धावत होती. अर्जुनने लोखंडी हँडल पकडलं आणि उडी मारली. तो बसमध्ये शिरला. सायली त्याच्या मागून आत आली. माधव काकांनी जीप थोडी मागे घेतली. दार बंद झालं आणि त्या क्षणी सगळे आवाज बदलले. बसच्या बाहेर महामार्ग होता, पण खिडकीमधून घनदाट जंगल दिसत होतं. बसच्या आतल्या घड्याळावर वेळ होती 12:17. ती हलत नव्हती. निखिल धावत सायलीजवळ आला. सायलीने त्याला घट्ट मिठी मारली. काही क्षण दोघे काही बोलू शकले नाहीत. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला सांगितलं का नाहीस? निखिलने मान खाली घातली. कारण तू आली असतीस. मला प्रत्येक पावसाळ्यात 12:17 घंटी ऐकू यायची. यावर्षी ती खूप जवळ आली. मी देवकुंडला गेलो. मला वाटलं माझ्या आयुष्याचं सत्य शोधून परत येईन, पण बसने मला पुन्हा घेतलं. अर्जुनने विचारलं, शंकर पवार कुठे आहे? निखिलने पुढे बोट दाखवलं. ड्रायव्हरच्या सीट मागे एक माणूस जमिनीवर पडला होता. वय साधारण 40च्या आसपास दिसत होतं. तोच 1986चा चालक शंकर पवार. शंकर हळूहळू शुद्धीवर आला. अर्जुन म्हणाला, बस धरणगावला न्यायची आहे. शंकरने थकलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मी 40 वर्ष प्रयत्न करतोय. स्टेअरिंग माझं ऐकत नाही. का? शंकर पुढे पाहत म्हणाला, कारण एका प्रवाशाचा प्रवास सुरूच झाला नाही. 44वा. त्याने तिकीट घेतलं नाही. तिकीट नाही म्हणजे गंतव्य नाही. गंतव्य नाही म्हणजे प्रवास संपत नाही. अर्जुनने पितळी पंच दाखवला. शंकरचे डोळे मोठे झाले. दत्तूचा पंच? निखिल म्हणाला, खरा दत्तू मागे अडकला आहे. ते बसच्या शेवटच्या भागात गेले. शेवटच्या सीट पलीकडे एक लहान दार होतं. सामान्य बसमध्ये असं दार असतच नाही. दार उघडलं. आत अंधारात एक मध्यमवयी माणूस बसला होता. त्याच्या हातात जुनं तिकीट मशीन. दत्तू मोरे, खरा कंडक्टर. दत्तूने पंच पाहताच तो हातात घेतला. मग म्हणाला, त्याला तिकीट मिळालं तर तो प्रवासी बनेल. प्रवासी झाला की बसचे नियम त्याच्यावर लागू होतील. मग त्याला त्याचा गंतव्यावर उतरावंच लागेल. अर्जुन म्हणाला, तिकीट काढा. दत्तूने मान हलवली. नावाशिवाय तिकीट निघणार नाही. त्याचं नाव काय? माहीत नाही. दत्तूने बसच्या तिकिटाचा नियम समजावला. या बसमध्ये 3 प्रकारचे प्रवासी आहेत. नाव आणि गंतव्य दोन्ही असलेले तिकीट. तो प्रवासी पोचू शकतो. नाव आहे पण गंतव्य नाही, तो अडकतो. आणि नावच नाही. दत्तू काही क्षण थांबला. तो बसच्या नियमाच्या बाहेर जातो. म्हणाला, 44वा. हो. त्याचं नाव कोणत्याही नोंदीत नाही, म्हणून बस त्याला पकडू शकत नाही. अचानक बसमधले दिवे मंद झाले. प्रवासी सुस्त होऊ लागले. काहींचे डोळे बंद झाले. निखिल घाईने म्हणाला, सगळ्यांना जागा ठेवा. अर्जुनने आजूबाजूला पाहिलं. एक वृद्ध स्त्रीने त्याचा हात पकडला. बाहेर कोणतं वर्ष आहे? 2026. ती स्तब्ध झाली. मी 1992 बसमध्ये चढले. माझा मुलगा तेव्हा 10 वर्षाचा होता. दुसरा तरुण म्हणाला, मी 2007 चढलो. मला वाटतंय फक्त अर्धा तास झाला. अर्जुनला समजलं, रूट 13ने 1986 नंतरही वेगवेगळ्या काळातील लोक उचलले होते. मूळ 43 प्रवासी बसचा पाया होते, पण काही बाहेर पडले, काही पुन्हा आत आले आणि काही नवीन लोक या रस्त्याने गिळले. निखिल म्हणाला, इथे झोप येणं सर्वात धोकादायक आहे. डोळे बंद केले की बाहेर किती वर्ष जातील सांगता येत नाही. म्हणून आम्ही एकमेकांना जागा ठेवतो. दत्तूने घंटी वाजवली. टन. सगळ्यांनी नाव सांगा. एक वृद्ध स्त्री म्हणाली, शांता मोरे. दुसरा कदम. तिसरा प्रकाश पाटील. सायलीने मागे पाहिलं. गणपत काकांचा भाऊ प्रकाश खरंच बसमध्ये होता. नंतर निखिल पाटील. एका मागून एक सगळे स्वतःचं नाव म्हणू लागले. अर्जुनने विचारले, हे का? दत्तू म्हणाला, जो स्वतःचं नाव विसरतो त्याच्या तिकिटावरचं नावही मिटतं. एक तरुण मात्र शांत बसला होता. दत्तू त्याच्याकडे गेला. तुझं नाव? तरुण घाबरला. मला आठवत नाही. त्याच्या हातातलं तिकीट हळूहळू पांढरं होऊ लागलं. एका स्त्रीने अचानक सांगितलं, हा अमोल आहे. 2020 चढला होता. दत्तू ओरडला, अमोल? सगळे प्रवासी एकाच वेळी म्हणाले, अमोल अमोल अमोल. तिकिटावर अक्षर पुन्हा दिसली. दत्तू अर्जुनकडे पाहत म्हणाला, म्हणून नाव महत्वाचं आहे. 44व्याला कोणी नावाने आठवलं नाही, म्हणून तो नियमाच्या बाहेर गेला.
अर्जुनला आता 8व्या खाण कामगाराचा फोटो आठवला. 7 नावं, पण फोटोमध्ये 8 माणसं. दत्तू, तुझ्या वडिलांनी खाणीत काम केलं होतं. 8वा मजूर कोण होता? दत्तू विचारात पडला. एक माणूस होता रोजंदारीवर. त्याचं नाव रजिस्टरमध्ये घेतलं नव्हतं. मालक म्हणायचा उद्या टाकू, पण खाण कोसळली. तो मेला. नोंद झाली नाही. कुटुंबाला पैसे मिळाले नाहीत. पण दत्तू कपाळावर हात ठेवून आठवण्याचा प्रयत्न करू लागला. बाबा त्याला भैरू म्हणायचे. अर्जुनने लगेच माधव काकांना फोन केला. आश्चर्य म्हणजे फोन लागला. काका, खाणीतल्या 8व्या मजुराचा शोध घ्या. भैरू नाव असावं, पण पूर्ण नाव हवं आहे. माधव काका म्हणाले, शोधतो. खिडकीबाहेरचं जंगल गायब झालं. मुंबईच्या बाहेरील इमारती दिसू लागल्या. फ्लायओव्हर, रस्ते, दिवे. काही ठिकाणी लोक लाल बसच्या व्हिडिओ करत होते. बसच्या मागच्या भागातून काळी आकृती पुढे आली. रेनकोट, काळी टोपी, चेहरा नाही. तो लोकांकडे पाहू लागला. दत्तू घाबरला. तो नवीन रस्ते पाहतोय. अर्जुनने संपादकाला फोन केला. लाईव्ह लोकेशन बंद करा. बस कुठे दिसते ते दाखवू नका. लोकांना रस्त्यावरून हटवा. रेनकोटधारी आकृतीतून पहिल्यांदा स्पष्ट आवाज आला. इतकी नावं, इतके रस्ते. आता कुणी मला थांबवू शकत नाही. बस अचानक एका सामान्य बसस्टॉपजवळ मंदावली. पावसापासून वाचण्यासाठी काही लोक तिथे उभे होते. त्यांनी ती बस सामान्य एसटी सारखी दिसत असावी. 2 तरुण दाराकडे आले. अर्जुन आणि सायली ओरडले, चढू नका. दार बंद झाले. पण काळ्या आकृतीने खिडकीबाहेर हात केला. बस स्टॉपचा दिवा विझला. एक तरुण अचानक गायब झाला. क्षणभरात तो बसच्या मागच्या सीटावर दिसला. मी इथे कसा आलो? दत्तूने त्याला पटकन तिकीट दिलं. नाव विचारलं. सुदैवाने त्याला स्वतःचं नाव आठवत होतं. काही वेळाने वास्तविक जगातील तोच बसस्टॉप पुन्हा खिडकीत दिसला. दत्तूने त्याला खाली उतरवलं. आता अर्जुनला स्पष्ट झालं. भैरवची ताकद वाढत होती. त्याला लोकांना दारातून चढवण्याची गरज उरली नव्हती. काही अंतरानंतर सामान ठेवण्याच्या वरच्या जागेवर हलका रडण्याचा आवाज आला. सायलीने टॉर्च वर केली. तिथे 7-8 वर्षाची एक छोटी मुलगी बसली होती. ती रडत होती. ती रडत म्हणाली, मला घरी जायचंय. मी मुंबईत बसमध्ये चढले होते. अर्जुन स्तब्ध झाला. ही मुलगी कुठल्या तरी नवीन बसस्टॉपवरून आधीच उचलली गेली होती. दत्तूने तिकीट मशीन पाहिलं. त्यावर प्रवासी संख्या बदलली. 47. आता गणित स्पष्ट होतं. 1986चे मूळ 43 प्रवासी. त्यात निखिलही होता. अर्जुन आणि सायली बसमध्ये चढल्यावर संख्या 45. तिकिटाविना भैरू बसमध्ये आधीपासून होता 46. आणि आता मुंबईतून उचललेली ही छोटी मुलगी 47वा प्रवासी. शाप आता जंगलापुरता उरला नव्हता. प्रवासी पुन्हा नाव म्हणू लागले. घंटी, नाव, घंटी, नाव. प्रत्येक नाव उच्चारलं की भैरू काही पावलं मागे सरकत होता. अर्जुनने ते लक्षात घेतलं. तो नावापासून कमकुवत होतो. दत्तू म्हणाला, कारण त्याचं स्वतःचं नाव त्याच्याकडून हिरवलं गेलं. बाकीच्यांची नावं त्याला आठवण करून देतात की तो एकटाच नोंदी बाहेर आहे. सायली म्हणाली, मग तोपर्यंत सगळ्यांनी नाव म्हणत राहू. बसच्या आत विचित्र ताल तयार झाला. टन, शांता मोरे, रमेश कदम, प्रकाश पाटील, निखिल पाटील. एकामागून एक नाव. भैरू मागे सरकत होता. अचानक खिडकी बाहेरचं शहर थांबलं. रस्त्यावरच्या गाड्या जागेवर स्थिर. चालणारे लोक मधल्या हालचालीत गोठले. फक्त लाल बस पुढे जात होती. शंकर म्हणाला, रस्त्याच्या मधली जागा. इथे बाहेरचा वेळ थांबतो. अर्जुनने सहज खिडकी बाहेर हात नेण्याचा प्रयत्न केला. दत्तूने त्याला पकडलं. नको. हात बाहेर गेला तर कोणत्या काळात परत येईल सांगता येत नाही. एका जुन्या प्रवाशाने सांगितलं. एकदा एक माणसाने हात बाहेर केला होता. परत आला तेव्हा हात वृद्ध माणसासारखा झाला होता. अर्जुनने लगेच हात मागे घेतला. माधव काकांचा फोन आला. अर्जुन, एक नोंद सापडली. जुन्या पगाराच्या वहीत भैरू नाव आहे. अर्जुन म्हणाला, पूर्ण नाव? बहुतेक गवळी. बहुतेक नको. अर्जुनचा आवाज गंभीर झाला. चुकीचं नाव दिलं तर तो बसच्या पूर्ण ताब्यात जाऊ शकतो. पूर्ण खात्री करा. फोन कट झाला. भैरू अधिक शक्तिशाली होत होता. त्याची सावली बसच्या छतापर्यंत पोचली. दिवे बंद झाले. प्रवाशांचे डोळे पुन्हा मिटू लागले. दत्तू ओरडला, नाव म्हणत राहा. सगळे जोरजोरात स्वतःची नावे उच्चारू लागली. भैरू थांबला. मग त्याच्या आतून खोल आवाज आला, माझं नाव कुणी लिहिलं नाही. बसच्या काचा थरथरल्या. आता मी सगळ्यांची नावं मिटवेन. अर्जुन त्याच्याकडे पाहत म्हणाला, तुझं नाव मिटवलं गेलं असेल, पण ते संपलेलं नाही. फोन पुन्हा वाजला. माधव काका. अर्जुन. खात्री झाली. जुन्या पगाराच्या कागदावर नाव आहे. अंगठ्याचा ठसाही आहे. सगळे शांत झाले.
माधव काका स्पष्ट म्हणाले, भैरू रामू गवळी. दत्तूने लगेच तिकीट मशीन तयार केलं. जुना कागद आत टाकला. भैरूला काय होणार आहे ते समजलं. तो पहिल्यांदाच प्रचंड रागाने ओरडला. बसच्या सगळ्या काचा एकाच वेळी तडकल्या, पण प्रवासी नाव म्हणत राहिले. शांता मोरे, प्रकाश पाटील, निखिल पाटील, अमोल देशपांडे. दत्तूने तिकीट मशीन घट्ट धरलं आणि मोठ्याने म्हटलं, प्रवासी नाव भैरू रामू गवळी. टाक. पंच पडला. तिकीट बाहेर आलं. त्याच क्षणी काळ्या रेनकोटमधील आकृती जागेवरच थांबली. तिचं काळं शरीर धुरासारखं थरथरू लागलं. टोपी खालचा रिकामा काळोख बदलू लागला. हळूहळू एक कपाळ, डोळे, नाक, चेहरा. अनेक दशकानंतर 44व्या प्रवासाला पुन्हा मानवी चेहरा मिळत होता, कारण अनेक दशकानंतर पहिल्यांदाच त्याचं नाव नोंदवलं गेलं होतं. दत्तूच्या हातातलं तिकीट अजून पूर्ण छापलं नव्हतं. पहिली ओळ, प्रवासी भैरू रामू गवळी. दुसरी, भाडं शून्य. मग मशीन पुन्हा आवाज करू लागतं, टक टक टक. तिसऱ्या ओळीवर अक्षर उमटू लागली, गंतव्य. सायलीने तिकिटाकडे पाहिलं. अर्जुनचा चेहरा बदलला, कारण तिथे धरणगाव लिहिलेलं नव्हतं. फक्त 2 शब्द उमटत होती, अंतिम थांबा. बसने अचानक प्रचंड वेग घेतला. शंकरने स्टेअरिंग पकडलं. ते धरणगाव नाही. खिडकी बाहेर मुंबई गायब झाली. जंगलही गायब झालं. समोर एक प्रचंड काळा बोगदा उघडला. रूट 13 सरळ त्यात शिरली आणि अंधारातून दूर एक दगडी फलक दिसू लागला, अंतिम थांबा. खाली आणखी एक ओळ, प्रवेश एक मार्गी. शंकरचा चेहरा पांढरा पडला. तो ओरडला, ह्या थांब्यावर गेलेली कोणतीही बस परत आलेली नाही.